गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, 35 वर्ष झाले, त्याच्याहून जास्त झाले असतील. पहिल्यांदा आम्ही 2.5 दिवसाने गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी नेतो आहे. कारण की सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या कारणाने आम्ही या वर्षी लवकरच बाप्पाला विसर्जन करायला घेऊन चाललो आहे. मंडळी निघाली. पाऊस चालूच आहे, त्याच्यामुळे गाडी पडत आणि मोठाली बाकी येतात मागं. ही बघा कसे चाललेत असते असते. आणि आमच्या पुढेच होत दुसऱ्या गावची माणसं. जास्त झाले आणि दुसऱ्या गावच्या बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी लोक चाललेत घेऊन त्यांना. आणि आमची आता आरती झाली आणि नारळ फोडायला घेतलेत, पण तब्येत बरी नसल्या कारण ते नारळ पण फुटत नव्हते. आणि तसेच नारळ फोडायला घेतलेत आणि बाप्पाचं लास्ट दर्शन घेऊन आम्ही याला विसर्जनात तयारी करत होतो. हा बाप्पाचा लूक आमचा. नारळ फोडायला घेतले त्याच्यावर. आणि पाऊस जास्त पडत असल्या कारणाने माणसं पण घरी गेलेली आणि मग मी एकटाच बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी न्यायला लागलो. चला तर मग आमचे बाप्पा चालले आता त्यांच्या घरी आणि लवकरच येतील पुढच्या वर्षी. मी एकटाच विसर्जन करणार होतो, तेवढ्यात आमचे दाजी आले. ते बोलले का द्या, मी काम शिकले. मी त्यांच्याकडे 5 वेळा करून त्यांच्याकडे विसर्जनासाठी दिला. पाऊस काय थांबत नव्हता, कंटिन्यू चालू. त्याच्यामुळे लोक काय सगळी घरी आलेले. आणि पाणी दिसतं तसं नाही, हे चांगलं पाणी होतं, पण ते अगोदर गणपती बुडवले त्याच्यामुळे पाणी सगळं खडूळ झालेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याच विहिरीमध्ये त्याला विसर्जन करतो बाप्पाला.